वास्तू आहे आणि वास्तूमध्ये सर्वांना मनापासून नमस्कार करायचा आहे. आपण मुंबईमध्ये राहतो. मुंबादेवी, सिद्धिविनायक, काळबादेवी, महालक्ष्मी सर्व देवी देवतांना मनामध्ये नमस्कार करा. इथल्या जागेच्या देवतांना मनामध्ये सर्वात प्रथम आपल्याला नमस्कार करायचा आहे. हरिः ओम श्रीमद महागणाधिपतये नमः. लक्ष्मीनारायणाभ्यां नमः. उमामहेश्वराभ्यां नमः. वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः. सची पुरंदराभ्यां नमः. माता पितृचरणकमलेभ्यो नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. वासुदेवाभ्यो नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एतत् कर्म प्रधान महादेवांना मनामध्ये नमस्कार करा. सांब सदाशिवाय नमः नमस्करोमि. सर्वांनी म्हणा बसल्यांनी पुण्यम पुण्या अहम. सर्वांनी मागे जे बसलेत मंडळी खुर्चीवरती त्यांनी सुद्धा हे म्हणू शकतात, कारण हे मंदिर फक्त यांचं नसून मंदिर ही सर्वांची जबाबदारी आहे. बसले सर्वांची, थोडक्यात माझी सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे. इथं मंदिराला ज्या काही गोष्टी लागणार आहेत, थोडक्यात जमिनीपासून, जमीन तर आपल्याला, भूमी तर आपल्याला मिळालेली आहे, पण थोडक्यात रेती, विटा, इव्हन शेवटच्या क्षणापर्यंत, म्हणजे जेव्हा मंदिर ज्यावेळेस मूर्ती स्थापना होईल त्यावेळेस भगवंताला शेवटच्या दिवशी ज्यापर्यंत ज्या काही गोष्टी लागतील त्या सर्व देण्याची रहिवासी जेवढे राहतात मंडळी ह्यांची सुद्धा, उपस्थित जे काही मंडळी आहेत ह्यांची सुद्धा, आणि थोडक्यात माझी सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे तिथं. हे मंदिर आपण कशामुळे निर्माण करत असतो, काय वाटतं तुम्हाला? भगवंताच्या स्थानावर आहे. भगवंताचं, शिवांचं स्थान वैकुंठात आहे, पण त्या वैकुंठातून इथं काय घेऊन यायचं त्यांना? आपल्याला देव आपल्याकडे येणार आहेत. जर देव येणार आहेत तर त्यांचं आसन, भगवंताचं जे थोडक्यात आपण मंदिर म्हणू शकतो, घर म्हणू शकतो त्यांना, छोट्या आपल्यासाठी तर घर असतं ते, पण भगवंतासाठी तर मंदिर असतं. त्या भगवंताच्या मंदिरामध्ये भगवंताला विराजमान करायचं आहे, पण ते मंदिर असलं पाहिजे. देवताभ्यो नमः नमस्करोमि. हातामध्ये सर्वांनी पाणी धरून विष्णु होदीर्पिते विष्णुस्तावारो नक्षत्रं विष्णुरेव च योगश्च करणं दैव सर्वं विष्णुमयं जगत् यजमानस्य नाम कुलगोत्रोच्चारः. सर्वांनी आपल्या पहिले नावाचा उच्चार करायचा आहे. या सर्वांनी आपल्या मोठ्याने नाव घ्या. आपल्यानंतर गोत्राचा उच्चार करायचा आहे. आपल्याला जर गोत्र माहिती असेल तर गोत्राचा उच्चार करा, नसेल माहिती तर भगवंताचं गोत्र काश्यप गोत्र आहे हे सर्वांनी इथं यूज करू शकतात. चला गोत्राचा उच्चार करा. म्हणा काश्यप म्हणायचे. मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त पुण्यफल प्राप्त्यर्थ अस्माकं सर्व भूमिनिर्माण विधौः नानाविध दोषाणां संभवित दोषाणां निवारण पूर्वक अस्मिन् भूमिनिर्माण विधौः सर्व दोषाणां प्रीत्यर्थे भूमिपूजन आख्य सहित आकर्म अहम करिष्ये. सामनामध्ये पाणी सोडून द्या. सरळ हाताने पाणी सोडून खाली जरी सोडलं तरी चालेल. देवताभ्यो नमः नमस्करोमि. ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पदाश्रवन्नोदविस्मीदसाधन. युवा सेना 26चे माननीय श्रीयुत अमय लटके साहेब, आपलेही मनपूर्वक स्वागत. आपणास विनंती आहे, आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर आमंत्रित आहे. माननीय श्रीयुत अनिल परब साहेब यांचा सन्मान होता आणि हा सन्मान करण्यासाठी मी पुन्हा एकदा विनंती करतो आपले संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दळवी साहेब अर्थात लाटेभाई यांच्या हस्ते यांचा यथोचित सन्मान होत आहे. एकदा जरा मान्यवरांसाठी अगदी मनापासून टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याच पद्धतीने पुढील सन्मान आपण करणार आहोत. रमेश जगके
यांचा यथोचित सन्मान होणार आहे. हातांमध्ये दरबार राहू यासाठी ही शुभेच्छा सदिच्छा आम्ही आपल्यापर्यंत अर्पण करीत आहोत. यानंतर पुढील सन्मान जीवनजग प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री मुर्शी परेल यांचा सन्मान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो. श्री सुरेश लक्ष्मण कथुरे आपल्या या सभाचे सचिव, आपल्या ट्रस्टीचे सचिव व त्या मान्यवरांना सन्मान करण्यासाठी मी या मंचावर पुण्याला आमंत्रित करीत आहोत. सचिव माननीय श्री सुरेश लक्ष्मण कथुरे साहेब, आपल्या हस्ते माननीय मुर्शी पटेल साहेब, आपल्या सर्वांचे लाडकी काका आपण ज्यांना म्हणतो त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करीत आहोत. हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. यानंतर पुढील सन्मान मूर्ती आहे माननीय संध्या सुनील यादव आणि यांचा सन्मान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो सौ तन्वी चव्हाण यांना. आपल्या हस्ते आलेल्या मान्यवरांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. यानंतर पुढील सन्मान मूर्ती आहेत विधानसभा संघटक अंगही पूर्व माननीय प्रमोदजी सावंत यांचे यथोचित सन्मान करण्यासाठी या मंचावर आमंत्रित करतो. सन्मान करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो लक्ष्मण राठे साहेब. आपलाही यथोचित सन्मान या ठिकाणी होती. उद्योजक माननीय संतोष लक्ष्मण राठे साहेब, आपला यथोचित सन्मान या ठिकाणी होत आहे. मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. यानंतर पुढील सन्मान मूर्ती आहेत युवासेना चिटणीस अंधेरी आणि उमेश रमेश लटके साहेब, अमेय रमेश लटके साहेब यांचा यथोचित साहेब यांना श्री विशाल हळदणकर ही विनंती आहे आपण ही सन्मानपूर्वक यावे. यानंतर पुढील सन्मान मूर्ती आहेत श्रीमान मूर्ती आहेत. आपणासही विनंती आहे आपण मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. यानंतर साहेबांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक मनपूर्वक आभार. यानंतर पुढील सन्मान काय आहेत बबन बदनीस करण्यासाठी मी विनंती करतो. आपणास विनंती आहे आपण सर्वांनाच विनंती आहे आपण सन्मानपूर्वक साहेब यांना आपल्या हस्ते आलेल्या मान्यवरांचा सन्मानपूर्वक या व्यासपीठावर सदरक्षणाला मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. प्रभू श्री रामांचं नामस्मरण करणार आहोत. आणि त्याचबरोबर आपण सगळेच जाणता की जे राम मंदिर आता पूर्ण बनलेलं आहे म्हणजे प्राणप्रतिष्ठापना होणार आहे आणि यामध्ये आपले हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा खूप मोठा आणि मोलाचा वाटा आहे. त्यासाठी आपण सारे जण त्या राम मंदिरात भेट देण्यासाठी दर्शन करण्यासाठी नक्की जाणार आहोत. या ठिकाणी पहिली वीट रचण्यासाठी सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण आपली मनोभावन रचून पाया रचून त्या सुंदर सोहळ्यामध्ये